याचं औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपले बंधू आदरणीय डॉक्टर विलास खरात, माझ्यासोबत ज्याला तुम्ही 5 मिनिटं ऐकलं तो मराठा समाजातला परंतु बौद्ध धर्म स्वीकारलेला सतीश बनसोडे, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट कोणी, टीका करणार जाधव मला गुरुजी मागे बसले, आपण सर्वजण मित्र. काल रात्री मी मुंबईला उशिरा पोहोचलो आणि आजही काही तुमची ट्रॅफिक काही लवकर येऊ देत नव्हती आणि त्यामुळे यायला उशीर झाला. पण तोपर्यंत किल्ला कोणीतरी घडवला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, तुमचीही दिलगिरी. आज इथे मीटिंग आहे, गेल्या आठवड्यात सातारा, वाई, कोल्हापूर होतं. उद्या आदिवासी संवाद बैठक नाशिकला आहे, संध्याकाळी पक्षाची बैठक आहे. आगामी 26-27 2 दिवस पश्चिम महाराष्ट्रातलं प्रशिक्षण शिबिर कोल्हापूरला आहे आणि 25 जूनला चर्मकार बांधवांचा पक्षाच्या बॅनरवरती धम्मस्वीकार कार्यक्रम नागपूरला, कोल्हापूरला आणि मग 5-6 जुलै आहे विदर्भ, पुन्हा 12-13 मराठवाडा, असे सगळे कार्यक्रमाची मालिका. खरं म्हणजे मला आमचे बंधू म्हणाले, विलास खरातांना बोलवायचं का? तर म्हटलं यार, मी एकमेव माणूस आहे महाराष्ट्रात की कुणालाही बोलवा असं म्हणतो. मी असं कधीच म्हणत नाही की कुणाला बोलवू नका. आणि त्यामुळे तेही आले, बरं वाटलं, हरकत नाही. होतात चढ उतार असतात, चांगले वाईट दिवस असतात, धोका देणं हे कायम चालू राहत असतं. त्यामुळं याच्यात एक परिवाराचा भाग, कुटुंबाचा भाग म्हणून आपण बघतो. पण दुःख झालं की त्यातून बाहेर पडावं, त्याची क्षमता असली पाहिजे. ते ज्याच्या क्षमते असते ते दुःखात अडकून राहत नाही, ते नवीन मार्ग तयार करतात, पुढं वाटचाल करतात. आपणही त्या मार्गाचे आहोत आणि त्यामुळं आमचा आदिवासी बांधव म्हटलं होतं या आज बोलवा, तो बिचारा आल्याला दिसत नाही. आज आमचे नियाजबाई, आज ईद आहे आणि त्यामुळे ईदच्या दिवशी त्याने येण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे त्याने तिकडे व्यस्त राहावं, स्वाभाविक आहे. काल राज्याभिषेक झाला, शिवराज्याभिषेक सोहळा. म्हणजे आता शिवराज्याभिषेक सोहळा करू नये असं म्हणणारी पण माणसं महाराष्ट्रात आहे. सांगलीला एक म्हातार आहे, धोतरवाला, त्याची इंटरव्ह्यू मी तिकडे सातारला पाहिली, कोल्हापूरला. ते म्हणते शिवराज्याभिषेक कशाला करायचा, काय असं मोठं आहे. ते ऐकून घेणारी पण माणसं महाराष्ट्रात आहे. आमचा पंकज मला म्हणाला की येताना त्याचं तोंड फोडलं पाहिजे. आणि फोडायचं कोणी हा प्रश्न आहे. जसं मशीन फोडली पाहिजे, फोडायची कोणी, तसं सगळं फोडायला पाहिजे होता, फोडायचं कोणी हा प्रश्न असतो. असं आपण उल्हासनगरमध्ये बऱ्याच दिवसांनी आलो. पावसामुळे कदाचित उपस्थितीवर परिणाम आहे, नाहीतर हा हॉल कधीही 4-5-10 फुटच्या खाली राहत नाही. म्हणून मी आल्याला म्हटलं विकायला, तर म्हणे पावसाला वगैरे वगैरे. अरे हॉल तर एअर कंडिशन आहे, तिथं काही पाऊस नाही आहे. पण जाणवलं ते स्पष्ट ठेवलं तुमच्यासमोर. तरी देखील उल्हासनगर युनिट हे सातत्यानं अगदी एकनिष्ठेनं महाराष्ट्रात उभं राहणारं युनिट आहे आणि त्या युनिटचा मला स्वतःला अभिमान आहे. कारण ते नुसतं युनिट नाही, ते स्वयंचलित युनिट आहे. स्वयंचलित युनिट असणं वेगळं आणि युनिट असणं वेगळं.
अनेक ठिकाणी युनिट असतात, पण ती चालवावी लागतात. उल्हासनगर युनिट कसं नाही, ते स्वतःहून त्या प्रक्रियेत असतं, चालत राहतं. आणि हे आजकालचं नाही, मला वाटतं 25-30 वर्षापासून आहे. मग तो पिरियड BSPचा असो, DRSPचा असो, अनेक कार्यकर्ते दिवंगत झाले तरी असो, अनेक कार्यकर्ते पूर्वीचे रिटायर झाले तरी असो, म्हणजे एक प्रकारचं सातत्य मेंटेन करणारं युनिट आहे. पावसाळ्यामध्ये असे जेव्हा आपण कार्यक्रम करतो तेव्हा बाहेरच्या लोकांना त्याचं काही सोयीसुद्धा नसतं आणि त्याचा परिणामही नसतो. म्हणून हॉलमधल्या कार्यक्रमाची एक मर्यादा असते. जे लोक सभागृहात आहेत तेवढ्यापुरताच प्रोग्राम सीमित राहतो. आपले पक्ष, आपले कार्यक्रम काही मेनस्ट्रीम मीडियासाठी लोकप्रिय नसतात, त्यामुळे त्याचं प्रक्षेपण होणं किंवा आणखी कुठेतरी त्याला दाखवणं असे प्रकार होत नसल्यामुळं आपल्यासारखे जे कार्यक्रम होतात नाही होतात, इतरांवरती त्याला काही फरक पडत नाही, त्याच्यावर परिणाम होत नाही. तरी देखील आपण जेव्हा संविधानाला 75 वर्षे झाली तेव्हा आपण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. ते आयोजन करण्या पाठीमागे हेतू एकच होता की सरकारने आपली बाजू मांडावी, आम्ही आपली बाजू मांडावी. 75 वर्षात त्यांनी काय झालं हे त्यांनी सांगावं, आम्ही आपल्या पद्धतीनं सांगावं. कारण शेवटी हा लोकांना जागृत करण्याचे एक माध्यम असतं, लोकांना प्रबुद्ध करण्याचे एक माध्यम असतं. आणि म्हणून तू मय करणारे नेते, संघटना, पक्ष, कार्यकर्ते खूप असतात, परंतु विषयावरती फोकस ठेवून आपण सातत्याने काम करत आलो. म्हणून आपण कधी कुणाला म्हणजे ABCच्या भाषेत न जाता आपण सातत्यपूर्ण अजेंड्यावरती फोकस देत राहिलो. आणि यावेळेला आपला अजेंडा होता की संविधानाची 75 वर्ष, तुम्ही तुमची बाजू मांडा, आम्ही आमची मांडू. आणि मी जेव्हा म्हणालो की आम्ही आमची मांडू, तर परवा वाईला कार्यक्रम होता संविधानाच्या 75 वर्षानिमित्त, नॉन पॉलिटिकल होता. विशेष म्हणजे आपला हा पॉलिटिकल बॅनर तरी आहे, तो नॉन पॉलिटिकल होता. मी एक वक्ता होतो, प्रतिमा परदेशी होते, आणखी दोघं होते वाईमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या कार्यक्रमाच्या अगोदर पोलीस तिथे नोटीस ठेवतात. पोलीस आले, कार्यक्रम कसला, चला संविधान समजून घेऊया. कार्यक्रम संविधानाच्या 75 वर्षानिमित्त नॉन पॉलिटिकल संघटनेचा कार्यक्रम एका स्थानीय आयोजन समितीच्या माध्यमातून आयोजित केलेला कार्यक्रम. नॉन पॉलिटिकल प्रोग्राम असताना पोलीस नव्या CRPC 168 सेक्शन बोली 168 ची नोटीस घेऊन येतात. त्या नोटीसमध्ये काय असतं की या कार्यक्रमात तुम्ही असं काही जर बोललात, त्याचा काही परिणाम झाला तर तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील आणि त्याच्यासाठी या नोटीसचा वापर केला जाईल. ते बिचारे 2 हवालदार घेऊन आले. त्या हवालदाराला काय, त्याला वरच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं तसं राबवण्याचं काम असतं. तो साहेब म्हणे सांगितले आम्हाला वरिष्ठांनी द्या म्हणून. आता योगायोगाने मी तिथे होतो त्या बैठकीमध्ये, अगोदर कार्यक्रम सुरू व्हायच्या. आणि म्हटलं हे संविधानाचा कार्यक्रम आहे, सरकार म्हणतं 75 वर्ष झाली, साजरा केला पाहिजे. सरकारचे GR आहेत महाराष्ट्राचे, केंद्राचे, तशा कार्यक्रमाला तुम्ही नोटीस घेऊन येता. त्यामुळे काय करणार, वरिष्ठांचा आदेश. तर त्याचं उत्तर विचारायचं ठरलेलं. आमच्यात एक दुसरा व्यक्ती होता तिथला स्थानिक, त्याने तिथल्या सिनियर पोलीस स्टेशनला फोन लावला, म्हणाला ते काय आहे तुमचं, आम्ही घेत नाही, जर तुम्हाला काही करायचं काय. मग ते गेले. आणि मला सगळं पोलीस स्टेशनला एवढी भीती का वाटते,
कार्यक्रम संविधानाचा. आता ह्याच्यात काय असणार आहे? पण तो राजकीय पक्षाचा पण नाही. हे राजकीय पक्षाचा आहे असं म्हटलं तर समजू की पॉलिटिकल लोक खराब असतात, ते वाटेल ते बोलतात, म्हणून ठीक आहे राजकीय पक्षाला अध्यक्ष नाही असं आपण मानू. पण हे गैरराजकीय कार्यक्रमाला याचा अर्थ इथल्या व्यवस्थेला अशी कार्यक्रम होऊ नये असं वाटतं. संविधानाची जागृती होऊ नये असं वाटतं. संविधानाच्या धोरणाची जागृती होऊ नये असं वाटतं. का तर संविधान हे अनेकांच्यासाठी पुस्तक असेल, पण तो एक मोठा विचार प्रवाह आहे. ते मोठं विचारधन आहे. बाकीच्यांचं विचारधन लोकांना माहिती आहे. आपलं विचारधन आहे हे त्यांना कळतं आणि त्यांना असं वाटतं या विचार प्रवाहाचे लोक वाढता कामा नये, यांची संख्या वाढता कामा नये, यांचं संख्यात्मक बळ संघटनात्मक बळ वाढता कामा नये. आणि म्हणून सरकारनं हातून मातून 1-2 दिवस आपला डंका वाजवला, पुन्हा आपल्या कामाला लागले आणि संविधानाचा जो काही वर्ग आहे तो आपला वर्षभर करत राहिला, अजूनही करत राहील. पण हा रवैया जो बदलतो तो मूलभूत असा आहे की नागरिकांनी फार आपल्या अधिकाराविषयी जागरूक असता कामा नये, अधिकाराबाबत आग्रही असता कामा नये, शासन व्यवस्थेच्या विरोधात येता कामा नये आणि शासन व्यवस्थेचंच म्हणणं त्याने स्वीकारलं पाहिजे अशा पद्धतीची एक वेगळ्या स्वरूपाची मांडणी दिसते. जेव्हा ही मांडणी दिसते तेव्हा साधा प्रश्न आहे की मग हे घटनात्मक लोकशाही प्रधान राज्य व्यवस्था आहे की नाही. सुरुवात तिथंच होते. मुळात गाव त्याच्यावरच येतो आणि त्याचं उत्तर जेव्हा आपण शोधतो तेव्हा ज्यांचा लोकशाही घटनात्मक पद्धतीवरती विश्वास नाही तेच जर राज्यकर्ते झालं तर काय घडेल याचं उत्तर आपल्याला सापडतं. आणि तेच उत्तर सापडत आहे ज्यांचा राज्यघटनात्मक लोकशाहीवरती कधीही विश्वास नव्हता असेच मंडळी जर सत्तेत बसले तर तेही साहजिकच अशा व्यवस्थेला बळकटी आणण्यापेक्षा या व्यवस्था कमजोर कशा होतील, मग ती राज्यघटनात्मक व्यवस्था असेल, लोकशाही प्रधान व्यवस्था असेल, ती कमजोर कशी होईल याचाच विचार आणि धोरणं सातत्याने राबवत राहतात आणि ते आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. जेव्हा विचार आणि धोरणं म्हणतो तेव्हा त्याचाच अर्थ असा होतो की एक बघा अलीकडं आजही पुन्हा पेपरला बातमी आली. काय बातमी आली? अनुसूचित जाती जमाती बजेटचे 1800 कोटी रुपये पुन्हा फिरवले. किती फिरवले? 1800 कोटी. अगोदर दोन्हीचे मिळून 385 कोटी होते, आता 1800 कोटी फिरवले. मला सतीशनं तर बसल्या बसल्या प्रश्न विचारला की सर सरकार कायद्याने असं करू शकतं का? तर त्याचं उत्तर होय आहे. कारण ते सरकार आहे. सरकार काहीही करू शकतं. तुम्ही म्हणाल काहीही कसं करू शकतं? काहीही करू शकत नाही ही गोष्ट खरी आहे, पण काहीही करू शकतं ही सुद्धा गोष्ट खरी आहे. आता त्यामुळे आणि बजेट फिरवलं. काही माणसं मध्ये आले, मला म्हणाले सर आपल्याला कोर्टात PI टाकता येईल का? म्हटलं टाकतायला काय, काही टाकता येईल. इथून अमेरिकेच्या अध्यक्षाच्या विरोधात पण PI टाकवा. वकील म्हटल्यावर टाकायचं म्हटलं काही टाकता येईल. सवाल आहे जिंकता येईल का? तर म्हटलं नाही जिंकता येईल. कोर्ट काय म्हणेल हे सरकारचं काम आहे, आमच्या अधिकारातलं नाही, धोरणात्मक बाबी आहे, तो सरकार ठरवेल आणि हात झळकून देईल. सरकारला ती पावर असते म्हणून ते सरकार वापरेल. आताही फिरवलं. मग तुम्ही म्हणाले याचं उत्तर नाही का? उत्तर आहे ना. असं कोण म्हणतो उत्तर नाही? उत्तर आहे ना. तुमचे रिझर्व्ह कोट्यातील 29 आमदार आहेत, आदिवासीचे 25 आहेत, हे दोन्ही मिळून 54 होतात.
त्या 54 लोकांनी विधानसभेत बोंब मारली पाहिजे ना. त्याने वित्त मंत्रालय, चीफ सेक्रेटरी, मुख्यमंत्र्यांना याच्यावरती धारेवर धरलं पाहिजे. मग ते जर धारेवर धरणार नसतील तर ज्यांना तुमच्या प्रश्नाची सोडवणी करण्यासाठी जनप्रतिनिधी म्हणून बनवले, जी घटनात्मक व्यवस्था आहे, जी कायदेशीर व्यवस्था आहे, ते लोक जर तुमचे नालायक ठरत असतील, अयोग्य ठरत असतील, तर त्याला सरकार कसं जबाबदार? आपण जे लोक निवडून देतो, आपण जे लोक पाठवतो, ती आपली चूक आहे. म्हणजे आपणच चुका करायच्या आणि पुन्हा दुसऱ्याला सांगायचं. दुसऱ्याला तर कॉन्ट्रॅक्ट घेतले होलसेलमध्ये चुका करण्याचं, त्यांचं काम आहे चुका करण्याचं, त्यांच्याकडे लायसन्स आहे चुका करण्याचं. आपणाला लायसन्स नाही ना. आपण आपल्या अधिकाराचं, म्हणून म्हणतात राज्यघटनेची विभागणी आपण 2 टप्प्यात करू. एक टप्पा राज्यघटनेशी केलेली अप्रामाणिकपणा जो वरच्या वर्गाचा आहे, त्यांना तो माफी आहे, कारण त्यांची बांधिलकी नाही, त्यांची कमिटमेंट नाही. पण ज्यांची कमिटमेंट आहे त्यांची तपासणी नको करायला. ज्यांची बांधिलकी आहे त्यांनी आपली बांधिलकी नीटपणे पार पाडली का, हा महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही याला साधारणपणे म्हणतो असं की ऍक्सिडेंट होताना दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरचं चाक, त्या गाडीचं ते त्याच्या हातात आहे. त्यानं काय करावं तो ठरवेल. आपल्या गाडीचं चाक तर आपल्या हातात आहे ना, ते आपण का नीटपणे चालवू नये, हे कौशल्य यायला हवं. आणि ते कौशल्य आपल्या साधारण माणसात नाही, मतदारामध्ये नाही, मतदानामध्ये नाही. मग मतदारामध्ये आणि मतदानामध्ये जर नसेल तर लोकशाहीमध्ये कसं प्रकटन होईल? आणि लोकशाहीमध्ये जर त्याचं प्रकटन झालं नाही तर तुमच्या राज्यघटनेच्या धोरणाचं काय? ही एक बाब आहे का? अनेक बाबी आहे. अनेक बाबीमध्ये तर दुसरी बाब बघा. काल कोणीतरी एक चांगला लेख लिहिला होता, कुठेतरी मी बघितला की केंद्र सरकारनं आतापर्यंत SC STच्या लोकांच्या आरक्षणाच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या जागा या कोलॅटरल पद्धतीने भरल्या, इतर लोकांच्यातून भरल्या. त्यांनी UPSCची परीक्षा दिली नाही. आतापर्यंत आपल्या भारताची लोकशाही, IAS IPS हे जे काही केंद्रातील बडे अधिकारी असतात UPSCच्या मार्गातून यायचे. UPSC घटनात्मक संस्था, ही घटनात्मक संस्था त्या घटनेच्या माध्यमातून यायची. आता मोदी सरकारने काय केलं, ते घटनात्मक बाजूला ठेवा व्यवस्था, त्याने आपले संबंधातले हिते संबंधीचे लोक यांना त्या ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. जागा कुणाच्या गेल्या? रिझर्व्ह कोट्यातल्या गेल्या कुणाला? जनरल कोट्यावाल्यांना. बरं, तेही कोटावाले का UPSC पास झाले का? अजिबात नाही. तर बिन UPSC वाले लोक आता केंद्रात सचिव, चीफ सेक्रेटरी असे व्हायला लागले, पंतप्रधानाचे सिक्युरिटी ॲडवायझर व्हायला लागले. तर घटनात्मक व्यवस्था राहिली कुठे? ही राहिलीच नाही. पण असं आहे हे सरकार नालायक आहे, हे सरकार नालायक आहे, सरकार नालायक आहे असं आपण रोज झोपताना, उठताना, जिवंत असताना, मरताना हे नुसता घोष करून सरकार बदलेल का? व्यवस्था बदलेल का? व्यवस्था बदलण्याविषयी जो काही आपला भर असला पाहिजे तो नक्की तेवढा असायला पाहिजे, तेवढा असत नाही. त्यामुळे आंबेडकरी माणसावरती माझा एक राग असतो नेहमी. तो राग असा आहे की माणसं जागृत आहे, यांच्या एवढे सभासमारंभ दुनियेत कोण करत नाही, यांची एवढी भाषणं कोणी ऐकत नाही. फार ऐकणारी माणसं आहेत, कॅपॅसिटी फार मोठी आहे, पण ऐन वेळेला कसकाऊ माणसं कोण असतील तर हीच आहे. म्हणजे जेव्हा निकराची लढाई येते ना, तेव्हा शेपट्या घालणारा समुदाय कोणाला म्हणायचं असं जर म्हटलं तर ते अनेक जणांना तिखट लागेल, तर ते खरं आहे. खरं ऐन मोक्याच्या वेळेला मार्ग सरायचं, बाकीच्या वेळेला चहू बाजूला राग उठवते.
एवढं रान उठवतील, एवढं रान उठवतील की यांच्यासारखा आणि यांच्याशिवाय दुनियेत कुणी क्रांतिकारकच नाही. आणि जेव्हा खरी क्रांती घडवायची असते, कुठेतरी बटन दाबायचं असतं, तेव्हा नेमकं बटन खात असतं, तेव्हा नेमकं काहीतरी दुसऱ्या गोष्टी करायच्या. आणि मग तेवढं करून सुद्धा पुन्हा बाबासाहेबांची घोषणा एवढी प्रचंड जोरात की पुन्हा क्रांती करायला ह्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. ही किती फसवणूक आहे हो, किती फसवणूक आहे. बरं, ही फसवणूक कमी म्हणून आजकाल तुमच्यात नवनवीन वक्ते आणून सोडले जातात. बघा, आमच्या कालखंडाच्या पूर्वी म्हणजे 30-40 वर्षापूर्वी फुले शाहू आंबेडकर सांगायला कोण यायचं? पुष्पा भावे. सांगायला कोण यायचं? यदी फडके. सांगायला कोण यायचं? कुमार केतकर. अशीच गॅप होती. त्याच्याशिवाय कोण सांगायलाच येत नव्हतं. आता काही त्यांना जागाच मिळत नाही, त्यांना बिलकुल स्पेस शिल्लक राहत नाही. मग अधूनमधून काहीतरी लोक येतात उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये आणि मग ते आपल्यात येऊन तीच भाषा बोलतात की नाही नाही, तुमच्याशिवाय जगात दुसरा क्रांतिकारकच नाही. आणि लगेच याचं गांजा सिगरेट फुकून खोकं झालेलं छाता लगेच 56. कारण तुझ्याशिवाय जगात क्रांती करणारा कोणच नाही. लगेच ते टाईटच होते. 6 महिने त्या मानसिकतेत राहतो. तोच वक्ता बोलतो, वाटलं होतं तुम्ही क्रांती करावं पण तुमच्यानं काहीच होणार नाही, सगळे हवा काढून टाकतो. हे असे वक्ते आता पेरले. सुपारीबाज लोक आहेत, कॉन्ट्रॅक्टवर आहेत. त्यांचा इतिहास भूगोल तपासा, कोण कुठून आलं. बघा, ऐन निवडणुकीच्या काळात निखिल वाले आपला मित्र आहे माझा वैयक्तिक, तो भाग वेगळा, विशंभर चौधरी, हे सगळे निवडणुकीच्या काळात की आता बीजेपी संघाला आणायचं असेल तर काँग्रेसच्या बाजूने उभं आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा हत्या झाल्यावर एकतरी निखिल वागळे आहे का बाहेर? एकतरी विशंभर चौधरी आहे का? यांना त्याच्याशी काही घेणं देणं आहे का? दलित आदिवासीचा हा निधी शासनानं वळवला, याच्याबद्दल त्यांना काही घेणं देणं आहे का? काही नाही. पण म्हटलं ना की ऐन महत्वाच्या वेळी आपल्या लोकांचं हायजॅकिंग, तुम्ही ईव्हीएम हायजॅकिंग बोलता, बोललं पाहिजे. ईव्हीएम हायजॅकिंग आहे, पण इथं यांच्या डोक्याचंच हायजॅकिंग झालंय पाहिजे. आता ज्याच्या डोक्यातच हायजॅकिंग झालंय त्याला कुठलीही मशीन द्या, ते काय करणार आहे? यांच्या डोक्याचं हायजॅकिंग एवढं झालंय की असाच एक कार्यक्रम झाल्यावर गडचिरोलीला मोठा झाला. आणि मग काही लोकांनी ते निखिल वागळे, विशंभर चौधरी यांचं भाषण ऐकलं आणि काही लोकांनी माझं ऐकलं. मग ते मला लिहिण्याने आपण बसलं पाहिजे. म्हटलं बसा. आणि बसले होते. मग कसं आम्ही आता कन्फ्युज झालं, कुणाचं खरं? म्हटलं खरं कुणाचं? तर म्हटलं ठीक आहे, कसोट्या लावूया. म्हटलं मी आज जे बोलतोय ते गेले 30-35 वर्ष बोलतोय, हे तुम्ही ऐकलंय ना? तर म्हणे हो, तुम्ही जे आता मांडताय तेच 30-35 वर्षापासून मांडताय. म्हटलं निखिल वागळे केव्हापासून मांडायला लागला? विशंभर चौधरी केव्हापासून मांडायला लागला? तर म्हणे निवडणुका घोषित झाल्यापासून. म्हटलं त्यांचे कार्यक्रम लावतात कोण? त्यांना TADA देतो कोण? आणि आमचे कार्यक्रम कोण लावतो? आम्हाला कोण TADA देतं का? आम्हाला कोण TADA देतं का? मग सुपारीबाज कोण? सुपारीबाज कोण? आणि म्हटलं शेवटचा प्रश्न, तुम्ही जर म्हणता 25-30 वर्ष तुम्ही मला बघता, तर एक अनुमान क्लिअर आहे की आंबेडकर चळवळ, आंबेडकरी राजकारण वाढावं यासाठी मी 25-30 वर्ष तुमच्या डोळ्यासमोर आहे.
मग 25-30 वर्ष तो डोळ्यासमोर आहे, त्याला बघून निर्णय घ्यायचा की 5 महिन्यापूर्वी आलेल्याला बघून निर्णय घ्यायचा? तो निर्णय तुम्ही करा, तो निर्णय तुम्ही घ्या. याचा अर्थ बघा काय. मी मगाशी जे म्हणालो की नागपूर सारख्या प्रबुद्ध लोकांच्या इलाक्यात अनेक लोक ऐन वेळेला आंबेडकरी चळवळ असेल, विचारधारा असेल, राजकारण असेल, त्याच वेळेला आपल्यातली नेमकी माणसं घटस्फोट घेतात, नेमकी घटस्फोट घेतात. आज सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा दलाली करणारा वर्ग आपल्याकडे हा शिक्षितांचा आहे. आता ते धोका दिला म्हणण्यापेक्षा आता एक पाऊल पुढे टाकावं लागेल. धोका दिलेले बिचारे साधे होते, कमजोर होते, हे झालं. पण हे तर दलाली करतायत जाणीवपूर्वक. आणि जाणीवपूर्वक दलाली करणारा वर्ग आपल्याला काय शिकवतो? अरे बीजेपी फार वाईट आहे, RSS फार वाईट आहे. आता वाईट आहे हे आम्हाला काही 1925 सालापासून आताही शिकवता काय? वाईट आहे, फार वाईट आहे, हे काही करू शकतो. पण हे कोण सांगताय? सगळेच सांगताय. राहुल गांधी पण सांगताय, राहुल गांधी पण सांगताय नाही RSS फार खराब आहे, बीजेपी फार खराब आहे. मग आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही नीटपणे राहिला असता, सत्तेत असताना कारभार चांगला केला असता, तरी नालायक अवलाद पाहिजेला कशाला झाली असता. त्यामुळे याच्या पैदाइशीला जबाबदार कोण? पैदाइशीला जबाबदार कोण? त्याचा विचार हे करत नाही. ही पैदा केली कोणी? त्याला जबाबदार कोण? ही काही आंबेडकरी वर्गाने नाही पैदा केली, या इथल्या दुसऱ्या प्रस्थापित वर्गाने पैदा केली. आणि त्यांनी सांगायचं आता ह्यांच्या विरोधात आपल्याला लढलं पाहिजे. योगेंद्र यादव मोठमोठे लेख लिहितो बघा. पुन्हा वैयक्तिक दृष्टीने माझा मित्र आहे. त्याला एकदा मी कांशीराम मायावतीच्या समोर भाषणाला बोलवलं होतं. मायावती मुख्यमंत्री असतात UP भवनामध्ये. त्याला तो म्हणाला, माने सर मी तर फार प्रखर बोलतो, मायावतीला चालेल का? म्हटलं तुला काय बोलायचं असेल ते बोल, मी परमिशन घेतलंय, माझी जबाबदारी नाही. मी ते पारदर्शीपणा, ओपननेस, अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी याशिवाय बोलणार आहे. म्हटलं बोल, तुला मोकळपणाने बोल, स्वातंत्र्य आहे. तुझं नाव मी फायनल करून घेतलेलं आहे, अप्रूव्ह करून घेतलेलं आहे, त्यामुळे तुला बोलण्याचं सगळं स्वातंत्र्य आहे. मग ते बोललं धाड 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 धाड. पक्षात असं असलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे, असं तसं नाही काय काय बोललं. आणि जाताना मी त्याला म्हणालो, योगेंद्र तू आता आहेस नुसता मास्तर, कारण तो त्यावेळेला दिल्लीमध्ये एका संस्थेत शिकवत होता. त्यावेळेला काही समाज कार्यात आला नव्हता, ते फक्त आपल्या TV-वरचं ते इलेक्शन अनालिसिस मध्ये येत होता. ते जाताना मी त्याला म्हणलं, योगेंद्र तू बोललास ते खूप चांगलं आहे, खरं आहे, मलाही मान्य आहे, पण तू एखादा राजकीय पक्ष जॉईन कर आणि त्याच्यात गेल्यावर तू मला सांग what is openness, what is accountability, what is transparency. आणि मग मध्ये ते गेलं आतमध्ये, जेव्हा लाच घातली तेव्हा त्याला मी फोन केला सगळ्या. म्हटलं योगेंद्र, अरे ओपननेस, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटीचं काय झालं रे? योगेंद्र म्हणे सब साले बदमाश. आता तोच योगेंद्र काँग्रेसचे झेंडा खांद्यावर घेऊन भारत जोडत गेलो. आणि आपल्याला सांगा, हे एक लक्षात घ्या, आंबेडकरी चळवळ आणि राजकारण हे काँग्रेसलाही नको आहे, बीजेपीलाही नको आहे, शरद पवारलाही नको आहे, उद्धव ठाकरेलाही नको आहे. प्रश्न आहे कुणाला हवा आहे? हा मोठा प्रश्न आहे. प्रश्न आहे कुणाला हवा आहे? ते एक आंबेडकर जे हयात नाही, हयात नाही, इतक्या वर्षानंतर आम्हाला परेशान करते, इतक्या वर्षानंतर आम्हाला परेशान करते. मग त्याच्या नावाचं राजकारण आम्ही कशाला बोलत?
त्याच्या नावाची चळवळ आम्ही कशाला मोठी करू? हे हयात नाही, जाऊन कितीतरी वर्ष झालं तरी चौका चौकात गडी उभा. तिथून जावं आणि पुष्पहार नाही घातला तरी बाबा घालायला गेलो चुकीच्या पद्धतीने घातला तरी बाबा. अरे पण एवढी कठी कुणाची दहशत असते का? मग जो हयात नाही त्याची एवढी दहशत, तर मग त्याच्या नावचं राजकारण चळवळ जर मोठी झाली तर केवढी दहशत होईल. म्हणून एक लक्षात घ्या, आंबेडकर कांशीरामजी फार विचारपूर्वक बोलायचे. मला तुम्ही थोडस लांब होता, आम्ही थोडस जवळ होतो, ते वारंवार म्हणायचे भारताच्या कोपऱ्यात अनेक ठिकाणी आंबेडकरी चळवळ यशस्वी होईल, पण महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्रात होऊच दिली जाणार, कारण विरोधकांना माहिती आहे महाराष्ट्रात जर झाली तर तिला थांबवता येणार नाही. मग भारतात ती आगीसारखी पसरेल. पण भारतात कुठेही यशस्वी झाली तर तिचा प्रभाव भारतावर पडत नाही. मग महाराष्ट्रात अयशस्वी झाली तर त्यांना सांगायला सोपं होतं की फुले शाहू आंबेडकरांची जन्म कर्मभूमी तिथंच हे चालत नाही तर तुम्ही कशाला घेता, हे दुनियेत सांगता येते. आणि म्हणून कांशीरामजी वारंवार म्हणायचे की महाराष्ट्र में सफल नहीं होगा, म्हणून अनेक जण प्रयत्न करतात, बाकी कुठेही होऊ दे. आणि तुम्ही बघितलं यूपी मध्ये यशस्वी झाली, त्याचा देशभर परिणाम झाला का? नाही झाला. तर तीच जर महाराष्ट्रात घडलं असतं तर काय परिणाम झाला असता? त्याचा देशभर परिणाम झाला असता. दलित नंतर ही 10 फुटाची संघटना नव्हती, फार लहान होती. किती माणसं, काय ताकद, काय दिशा, काय अजेंडा, काही नव्हतं. पण महाराष्ट्रात उठलं, पूर्ण देशात त्याचा प्रभाव झाला. तेच जर आंबेडकरी राजकीय चळवळ आणि राजकारण जर इथे यशस्वी झाली असती तर ती देशभर पसरली असती. म्हणून इथला संघ फार विचारपूर्वक आहे. इथला संघ म्हणजे नागपूरचा तो फार विचारपूर्वक आहे. ते तिकडं बाकीकडे काय व्हायचं ते होते, पण इथं नाही झालं पाहिजे. म्हणून महाराष्ट्रात हे आव्हान फार मोठं आहे. हे काय एका म्हणजे नेत्या बित्याला शिव्या देऊन हा प्रश्न सुटणारा नाही. एखाद्या नेत्याला मोडीत काढलं म्हणून काही प्रश्न सुटणारा नाही. म्हणजे एखाद्या नेत्याला मोडीत काढलं तर 10 नेते दलाल म्हणून जायला तयार आहे. ही परिस्थिती आहे. त्यामुळं आव्हान फार मोठं आहे आणि त्या मोठ्या आव्हानाचं नीट आकलन समाजाला नाही. फुले आंबेडकरी अनुयायांना नाही, बौद्धांना नाही, आदिवासी ओबीसी मुसलमान लाभ ठेवा, खुद्द बौद्धांना नाही. म्हणून बौद्ध सुद्धा निवडणुकीत बौद्ध सक्षम उमेदवार असला तरी त्याला मतदान नाही करत. ते दुसऱ्याच्या मार्गाला जो विचाराचा आहे की नाही तो भागच नाही का, चळवळीचा आहे की नाही. आणि ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता महाराष्ट्रभर पसरलेली आहे. त्याचा परिणाम ना तुमचे लोकल बॉडी माणसं, ना विधानसभेमध्ये, ना राज्यसभेमध्ये, ना लोकसभेमध्ये. आणि आपण म्हणायची घटना वाचली पाहिजे. अरे उल्हासनगरच्या आंबेडकर पुतळ्याच्या खाली बसून रोज चर्चा केली म्हणून काही घटना वाचेल का? त्याच्यासाठी विधानसभेत आमदार नाही, लोकसभेत खासदार नाही, हाय तो सक्षम नाही. मग हे वाचवायचं वगैरे कसं काय शक्य? म्हणून आपण संविधान वाचवा वगैरे म्हणून कधीच आपण BRSP प्रोग्राम नाही केले, कधीच नाही. असले शीर्षक आपण वापरत नाही, कारण हे डिफिटिस्ट मेंटॅलिटी आहे, ही पराभवात्मक मानसिकता आहे.
आणि पराभवात्मक मानसिकता ज्या लोकांची झालेली आहे त्यांना आणखीन पराभवाच्या मानसिकतेचं बीजारोपण केलं, खत पाणी घालणं, त्याचं नवीन काय? म्हणून मी मागे एकदा म्हणालो, अरे बीजेपी सत्तेत आली, आपल्याला भीती एवढी घालण्यात येते, उद्या हे काय करतील, काय करतील, काय करतील, काय करतील, गोळ्या घालतील, 15% शेड्यूल कास्टना मारतील, 9% शेड्यूल ट्राईबना मारतील, 18% मुसलमानांना मारतील, पुन्हा कुणाला मारतील? आणि हे शक्य आहे का? अजिबात शक्य नाही. ते गेलं. अहो तुम्हाला माहित आहे, आता युद्ध सुरू झालं तर थांबवण्याची घोषणा कोणतरी अमेरिकेतनं करत आहे. यावरनं समजून घ्या की भारताचे निर्णय भारतात होत नाही, भारताचे निर्णय भारतात होत नाही. त्यामुळं तुम्ही म्हणाल त्या 50-60% लोकांना इथल्या सरकारनं ठरवलं की यांचं एकदम कायमचा वंशनाश करायचा, तर ते कुठल्याही सरकारला शक्य नाही, कुठल्याही. मग घाबरायचं कशाला? मग आपल्या ध्येय धोरणावर, विचारावर का ठाम राहू नये, त्याच्यावर का काम करू नये? पण ही मानसिकता नाही, ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची, ना लोकांची. नेतेच अगोदरही सौदेबाजीला तयार, पण नेतेच पुढे गेले तर कार्यकर्ते म्हणतात तुझ्या मागे आम्ही का राहावं, आम्ही तुझ्या पुढे. मग स्थानीय पातळीवर नेता सांगतो एक, कार्यकर्ता जातो दुसरीकडे. मग मला सांगा, अशी भरकटलेली सेना कुणाची असो, काय करणार आहेत हे लोक? आणि म्हणून महाराष्ट्रातलं बजेट गेलं, काय राहिलं मला सांगा. परवा मी कोल्हापुरात बोधगया महाबोधी विहारावर व्याख्यान आयोजकांनी मुक्ती परिषद लावली. तुम्ही बरंचसं काय काय केलंय त्याच्यात जाऊन आलाय. आता साधी गोष्ट आहे, त्या कायद्यातलं एक कलम आहे 11, त्याच्यात ट्रस्टी कोण असावं कोण नसावं तेवढं बदलायची गरज आहे. तो कायदा सुद्धा पूर्ण हटवला नाही तरी चालेल. त्यातलं ते ट्रस्टी कोण आहे 11-9 पैकी, ते ट्रस्टी कोण असावेत एवढंच ठरवा. 9च्या 9 बौद्ध ट्रस्टी असावेत आणि ताबा बौद्धांना द्या. एवढी जरी दुरुस्ती त्या कायद्यात केली तरी हे सगळं तुम्हाला आपोआप मिळेल. पण करणार कोण? करणार तसा ठराव तरी मांडायला आपला एखादा तरी आमदार बिहारमध्ये आहे का? कारण कायदा बिहार सरकारचा, तसं बिहार सरकारनं करावं म्हणून आपला काही राजकीय दबाव आहे का? बरं तसं बिहार सरकारला करायला सांगावं कोणी केंद्रानं, असं काय आपला केंद्र सरकारवर दबाव आहे का? मग कशी उत्तरं मिळणार? आंदोलन करणं म्हणजे उत्तर नाही, आंदोलन करणं म्हणजे उत्तराकडे जाणं. तो प्रवास आहे, तो उत्तराकडचा प्रवास आहे. उत्तर कोणतं? जेव्हा ते बदललं जातं, जेव्हा तुमचं आंदोलन यशामध्ये परिवर्तित होतं, निर्णयामध्ये बदलतं, तेव्हा ते उत्तर आहे. अन्यथा आंदोलनच, अन्यथा संघर्षच. आणि मग अनेक पिढ्यानपिढ्या संघर्ष, याचा अर्थ संघर्ष सोडला पाहिजे असं नाही, पण म्हणतात ना एक प्रबोधन आणि एक संघर्ष, हे जर परिणामकारक होत नसेल तर त्याचं मूल्य काय, त्याची व्हॅल्यू काय? आणि जर व्हॅल्यू मध्ये येत नसेल तर मग लोकांचा प्रबोधनावरचा पण विश्वास उडतो आणि संघर्षावरचा देखील उडतो. मग लोक हताश होतात. सर्वसाधारण माणूस फार विचार करत नाही, अरे आम्ही इतक्या दिवस एवढं केलं काहीच झालं नाही. म्हणून कधी कधी तुमचं आंदोलन हे यश देणारं पाहिजे, यश देणारं पाहिजे. आणि यश अनेक अर्थात असतं, अनेक अर्थात ते फार महत्वाचं आहे. यश म्हणजे कमीत कमी आपल्या आंदोलनात, आपल्या संघटनेत, आपल्या पक्षात काम करणारा कार्यकर्ता हा अनेक संघर्षानंतर सुद्धा निराश होता कामा नये, हे त्याचं पहिलं यश असतं, पहिलं यश असतं. म्हणजे त्याच्यामध्ये ही अटूट श्रद्धा, भावना, निष्ठा पैदा होणं गरजेचं आहे.
की मी जे काही करतो ते चुकीच्या मार्गाचं नसून बरोबरच्या मार्गासाठी, बरोबरच्या यशासाठी, निर्णयासाठी करत आहे आणि मी आयुष्यभर करत राहील, ही त्याची खंबीर मानसिकता बनते. तो एक यशाचा टप्पा आहे, हा सायकोलॉजिकल यशाचा टप्पा आहे. पण जे सायकोलॉजिकली कधीही तयार झालेले नसतात त्यांना डायरेक्ट यश हवं असतं. म्हणजे आता तुम्ही 10 वेळा निवडणुका लढला आणि 10 वेळेला तुमचं डिपॉझिट जप्त, तर लोक काय म्हणतील? हे नेहमीच उभे राहतात आणि यांचं नेहमीच डिपॉझिट जप्त होतं, मग याही वेळेला तेच म्हणा, मी यांना मतदान कशाला करा. इथूनच सुरुवात, तो पाडा रिपीट होतो. अरे ईद आहे ना, ईद असताना तो आला, तो शहापूरचा कार्यक्रम, मग पाडा तोच की नेहमी निवडणूक लढवतात. ते युपी मध्ये बघा, सुरुवातीला बीएसपीच्या कालखंडात अनेक वेळेला खातं नाही खुललं, आमदार नाही, खासदार नाही. त्यावेळेला एका स्टार न्यूजच्या पत्रकाराने एका म्हातारीची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत तो पत्रकार म्हणाला कि इसका कभी खाता नहीं खुलेगा, वो एमपी नहीं बनेगा, वो एमएलए नहीं बनेगा, काय के लिए वोट बर्बाद करती है बार बार. ती बादारी म्हणाली होती, क्या फर्क पड़ता है, जिंदगी में हारे हुए लोग हैं और एक लड़ाई हार जाएंगे, लेकिन हारते हारते कभी जीतने वाले भी बन जाए. इस उम्मीद पर वोट डालते. आता मला सांगा, त्या म्हातारीकडे असणारं शहाणपण महाराष्ट्रातल्या शिकल्या सवरलेल्या बौद्धामध्ये आहे का? मग बिचारा आदिवासीला दोष द्यायचा काय अर्थ? मायनॉरिटीला काय बोलणार? दहशतीच्या खाली जीवन जगणारा ओबीसीला काय बोलणार? आताही ओबीसीचे निर्णयाच्या तारखा जाहीर झाल्या, तर तुम्ही ते वाचलं असेल बारकाईने तर तुमच्या लक्षात येईल. ओबीसीचा सेपरेट कॉलम असणार नाही, सेपरेट कॉलम असणार नाही. जसा एससीचा कॉलम आहे, एसटीचा कॉलम आहे, तो पूर्वीपासूनचा आहे. रिलिजियस मायनॉरिटीचा कॉलम आहे, पण ओबीसीचा स्वतंत्र कॉलम नाही. एकाही ओबीसी नेत्याला याचं भान नाही, जाणीव नाही की बाबा शासनानं जेव्हा जनगणनेचा फॉर्म भरून गेलाय की त्या फॉर्म मध्ये अशा पद्धतीचा एक कॉलम असावा. साधं निवेदन सुद्धा नाही, कारण त्यांना काही फरक पडलेला नाही. कारण त्यांच्यासाठी ओबीसी दर्जापेक्षा हिंदुत्वाचा दर्जा फार मोठा आहे ना. ओबीसीच्या दर्जापेक्षा त्यांना हिंदुत्वाचा दर्जा फार मोठा आहे. तुम्हाला सांगतो, ओबीसी संकल्पना तशी ढोबळपणे समजून घेऊ नका. तुम्ही उत्तर प्रदेशातला मुसलमान जर 100 कोटी असं गृहीत धरलं, एकूण 100 कोटी लोकसंख्या आपण जर धरली, म्हणजे 20 कोटी धरा, त्याला आपण 100% म्हणतो. जर 100% धरली ना, तर 20% मुसलमान यूपीतला अप्पर कास्ट आहे आणि 80% मुसलमान बॅकवर्ड आहे, जो मंडल आयोगाच्या कक्षेत आहे. आणि हीच देशभरातील परिस्थिती आहे. म्हणजे नुसता ओबीसी म्हणजे आपला कुणबी, आगरी, तेली माई, शिप्पी साई हाच आहे असं नाही. मुस्लिमांच्या 18 पगड जाती या ओबीसी मध्ये मोठ्या संख्येने आहे. पण तिकडे एक तो मोठा प्रश्न आहे, धर्म मोठा की दर्जा मोठा, तो त्यांचाही प्रश्न आहे. ओबीसीचाही, हिंदू ओबीसीचा तोही प्रश्न आहे. आम्ही ओबीसी म्हणून आमची आयडेंटिटी, की आम्ही हिंदू म्हणून, त्यांना हिंदू म्हणून घेणं आवडतं. म्हणजे हे जे काही अनेक समाज घटकामध्ये बेसिक क्लॅरिटीचा अभाव आहे, त्या बेसिक क्लॅरिटी मधून इतक्या प्रबोधनानंतर, इतक्या सभा संमेलनानंतर आजही अनेक लोक मुक्त नाही. आता त्या झारखंडमध्ये एक बीजेपीचा नेता आहे, तो म्हणाला धर्म परिवर्तन केलेल्या आदिवासींना आता घटनेच्या आदिवासी यादीमधून बाहेर काढा. आता ते बीजेपीचं धोरण आहे. बोलते कोण? आदिवासी नेता बीजेपीचा, समाजाचा कुठल्या आदिवासीचा, तोच बोलतोय धर्म परिवर्तन केलेल्या आदिवासींना आता आदिवासी यादीतून बाहेर काढा. तुम्हाला सांगतो, आता सध्या आदिवासीची लोकसंख्या 9% अख्ख्या देशाची, 9-9.5%.
तसं जर केलं ना तर 4% आदिवासी शिल्लक राहील. 4% आदिवासी शिल्लक राहिला तर आदिवासीचं बजेट खाली, पेसा कायदा क्षेत्र खाली, घटनेतली 5व्या सूचीचं 6व्या सूचीचं इम्प्लिमेंटेशन 50%वर, निवडणुकीच्या जागा त्यांच्या खाली, जंगलातील जमीन कमी. मग आहे अदानी अंबानी आहे जागा घ्यायला तयार. गडचिरोली म्हणजे काय धोरण चालू आहे. म्हणजे एका बाजूला राज्यघटनेचा गौरव आणि दुसऱ्या बाजूला राज्यघटनेची सरेआम हत्या, धोरणाची सरेआम हत्या. कुणाला त्याचं काही वाटत नाही, कुणालाही त्याचं काही वाटत नाही. आणि हे लोक अप्रत्यक्षरित्या स्वीकारत आहेत. काय होतं, हुकुमशहाची सत्ता केव्हा प्रस्थापित होते, जेव्हा लोक तिला अप्रत्यक्षरित्या स्वीकारतात. भारत पाक युद्धाच्या नावाखाली हे गळ्याखाली उतरवलं जाते आणि ते एकदा उतरवलं की मग बाकी बघण्याचा दृष्टिकोन येत नाही. उदाहरणार्थ पहलगाम मध्ये एवढे मेले, ते आकडे आले. त्या देशातले सगळे नेते बीजेपीची शिफारस करायला गेले परदेशात. कोण काँग्रेसचा खासदार, कोण एनसीपीचा खासदार, कोण शिवसेनेचा खासदार, सगळे एक. आता मला सांगा, हे जर तिथं सगळे एक आहे तर तुम्ही आम्ही कशाला धरून बसायचं, हे चांगलं की हे वाईट. गोकुळ कोल्हापूरला दूध सहकारी सोसायटी आहे, फार मोठी आहे, करोडो रुपयाचं बजेट आहे दूध. तिथे काँग्रेस बीजेपी अगदी दूध संघाच्या सोसायटीची निवडणूक सुद्धा ते एकत्रित येऊन करतात. तर मला सांगा, ही वरती केंद्रात बीजेपीच्या विरोधात कशी लढते? आपण भाबड्या दुनियेत आहे. हे बघा, वरती बसलेल्या माणसाला जर पाडायचं असेल तर त्याची खालची जमीन काढावी लागेल ना. ही खालची जमीन सगळे मिळून एकामेकाची मजबूत करतात. साखर कारखाने, पंचायत समित्या, बाजार समित्या, दूध संघ सोसायट्या, तालुका पंचायत, झेडपी, आता कुठल्या तरी एका ग्रामपंचायतीत काँग्रेस बीजेपी एकत्र. ग्रामपंचायती, आता ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस बीजेपी एकत्र येणे एवढं काय फार मोठं लागून गेलं. मग आपल्या लोकांना हे समजत नाही, फुले शाहू आंबेडकरी लोकांना हे समजत नाही. त्या दृष्टीनं पॉलिटिकल एज्युकेशन आपलं खूप कमी पडतंय, राजकीय जागरूकता खूप कमी पडते. आणि म्हणून 75 वर्षामध्ये दुसऱ्याने काय करावं ते त्यांच्या हातात आहे. उद्या त्यांनी ठरवलं तुमच्या हत्या करावी, ते करतील. सवाल तुम्ही ठरवण्याचा आहे की आम्ही होऊ देणार आहोत की नाही, आमच्या होऊ देणार आहोत की नाही, हे आम्ही ठरवलं पाहिजे. त्यांनी काय ठरवायचे ते ठरवू द्या. त्या संघाचे प्रमुख भागवत, त्यांची 4 दिवसापूर्वी एक मुलाखत आली. ते काय म्हणाले माहिती, या देशाला आता कृषी क्रांतीची गरज नाही, या देशाला अर्थक्रांतीची गरज नाही, या देशाला धर्मक्रांतीची गरज आहे. कशाची गरज आहे? धर्मक्रांतीची. पण बरं झालं, त्यात एक त्यांच्या मुलाखतीत एक चांगला मुद्दा मी ते वाचलं, सापडलं. ते म्हणे 100 वर्ष झाली आमच्या संघाला, तरी आम्ही अजून यशस्वी झालो नाही. आमचं काम बरंच शिल्लक आहे, अनेक वर्ष लागतील. ते ऐकून मलाही जरा बरं वाटलं. म्हणजे यांचं बी काही टार्गेट पूर्ण झालं नाही. म्हणजे आपल्यासारखी ही बी गँग अशीच आहे. म्हणजे आपणही तसेच आहोत. म्हणून ते काही फार सुपिरियर असं नाही. ते 25% यशस्वी झाले असतील, 75% यशस्वीच आहेत. ते सगळ्या देशातल्या लोकांना हिंदू करू शकले का आजपर्यंत? करू शकले का? नाही करू शकले. उलट हिंदू धर्म सोडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. कोण जैन होते, कोण बुद्धिस्ट होते, कोण ख्रिश्चन होते, कोण मुसलमान होते, कोण लिंगायत होते, कोण बसवलिंग आपल्या
बसवेश्वराच्या मार्गाने जाते. उलट हिंदू धर्म सोडणाऱ्याची संख्या मोठी आहे. मग मला असा प्रश्न पडला, RSS जर 100 वर्षापासून एवढं धडपडते आणि सगळं आहे त्यांच्याकडे, काय नाही सगळं आहे, तरी ते त्यांच्या ध्येयापासून कोसोमील दूर आहे. आपलं काय कशाला वाईट वाटून घ्यायचं. पण एक शिकलं पाहिजे, ते 100 वर्ष प्रामाणिकपणानं प्रयत्न करतायत, आम्ही 5 वर्ष प्रामाणिकपणानं प्रयत्न करत नाही. हा फरक आहे. आम्ही 5 वर्ष जरी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला तरी चित्र बदलतं. मग तुम्ही म्हणाला असते सत्तेत आले, सत्तेच्या अगोदर पण आले गेले ना, आणि आताही आले ते कायमचे टिकतील असं कशावरून, तेही जातील. सत्तेत कोणी येतं कोणी जातं हा नियम आहे, त्यात विशेष काही नाही. आणि सत्तेत आलं म्हणून काय, सत्तेत आल्यावर जे राज्यघटनेला म्हणायचे आम्ही उघडून फेकू तेच म्हणतात आता राज्यघटना आमच्यासाठी आदर्श ग्रंथ आहे. सत्तेत आल्यावर मजबुरी असते, डोक्यालाच लावते, पायरीवरच माता टेकते. हे सत्तेत नव्हतं तेव्हा आपलं बेकाबू होतं. सत्तेत आलं की समझोता करावा लागतो, जशी मायावती. सत्तेत आलं की समझोता करावा लागतो, जसा मोदी. यम नावाचे माणसं आहेत, म्हणजे यांना समझोता करावा लागतो. मोदी असो किंवा मायावती, सत्तेत नव्हते तोपर्यंत बरोबर, सत्तेत आले की समझोताच करते. आणि त्यावर सत्ता साधन आहे गोष्ट खरी, पण सत्तेच्या पण मर्यादा आहे. सत्तेला सर्वस्व समजता कामा नये. सत्तेत असलेले अनेक लोक अपयशी आहेत, त्यामुळे सत्ता आल्यावर वाटेल ते करू असं म्हणणाऱ्या लोकांना वाटतं की आम्ही जग बदलू. होत नाही. इंदिरा गांधीला वाटलं होतं तसं, काय झालं नाही झालं. त्यामुळे त्या भ्रमात कोणी राहू नये. सत्ता हातात आली, तू दिल्लीचा प्रधानमंत्री जोशी, उल्हासनगरची नगरपालिका आम्हीच चालवू असं आहे ना. तर काय प्रधानमंत्री तर काय नगरपालिका चालवायला? प्रधानमंत्री तू असशील दिल्ली, पोलीस स्टेशनचा मी ठाणेदार, मी ठरवेन FIR घ्यायची का नाही घ्यायची. काय पंतप्रधान सांगू शकतो का त्याला FIR घे म्हणून? नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, सत्तेचं अवाजवी महत्व आणि अवाजवी भीती ही डोक्यात असता कामा नये, अजिबात असता कामा. ही जर भीती आली तर लोक हताश होतात. त्यांनी प्रयत्न करावा तो त्यांचा भाग आहे, पण सत्तेमुळे सगळं बदलता येतं असं समजण्याची काही गरज नाही. सत्ता आली तशी जाते देखील. UP मध्ये पाहिलं आपण, वाजपेयी मध्ये पाहिलं, इंदिरा गांधी मध्ये पाहिलं, शरद पवारांमध्ये पाहिलं, उद्धव ठाकरे मध्ये पाहिलं. विशेष काय, त्यामुळे सत्तेची फार दूरगामी परिणाम घडवेल याची काही गॅरंटी नाही, हेही करू शकत नाही. म्हणून आम्ही काय फार घाबरून राहण्याची काही गरज नाही. आता महाराष्ट्रामध्ये 4-6 महिन्यानं लोकल घोडे येतील, है ना. लोकल घोडे येतील, सुरुवात होईल बघा. आता लोकल घोडे आल्या की पुन्हा आपल्यातली काही मंडळी उभी राहतील ऐन वेळेला. पुन्हा मग इकडची दलाल मंडळी सप्लाय झालेली, DA बुद्धिवंत ते सगळे येतील. अरे तुम्ही उभे राहिला, भिका करणार कशाला उभं राहिला, मग फुटतील. अरे भिका करणार मत फुटतील म्हणून भिकानं काय आयुष्यभर निवडणूकच लढवायची नाही का? त्याला काय आयुष्यभर मतदार राहायचं का? आम्ही आयुष्यभर मतदार जर राहायचं तर प्रतिनिधी कोणी बनायचं? रामदासनं कायमचं किती वर्ष झाली आता? 3री टर्म. म्हणजे एक वेळेला आम्ही मजेनं म्हणतो मोदी जाईल पण रामदास परमनंट आहे. म्हणजे परमनंट होण्यासाठी जी सगळ्यात मोठी नालायकी लागते, सगळ्यात मोठी नालायकी जी लागते ती तिथे आहे, जी आमच्या कुणाजवळच नाही. म्हणून आम्ही त्या दृष्टीनं नालायक आहोत. ती नालायकी आमच्याजवळ नाही. म्हणजे ही जी वस्तुस्थिती आहे, लोकांना आपण तयार होऊ देत नाही. आपण संघर्षाच्या गप्पा मारतो, संघटन बनवत नाही, ध्येय धोरणाची प्रामाणिक राहत नाही. आणि ज्यावेळेला माणसं बदलायची निवडायची वेळ असते तेव्हा गचकाऊ धोरण स्वीकारतो. या UPतल्या म्हातारीला जी अक्कल आहे ती आमच्यात नाही.
आणि मग आम्ही म्हणायचे कसं लोक, आणि मग हरलेल्या मानसिकतेतून मग मार्ग सोडायचा आणि रेडीमेड मार्गाने जायचं. मग ते रेडीमेड मार्गाने गेलं की मग आहेच, बजेट गेलं तरी गप्प, नोकऱ्या गेल्या तरी गप्प. नाही मंत्री काय कामाचं, तू कोण सामाजिक न्याय मंत्री. ते जेव्हा बोधगया आपलं चाललं, तुमचं आंदोलन सुरू होतं, त्याला एका दिवशी मी आठवल्याची मुलाखत बघितली. तेही म्हणतं मी मोदीशी भेट घेणार आहे, निवेदन देणार आहे. आता फरक काय, मी खासदार नाही, मी मंत्री नाही, मी पण निवेदन देईन, मी पण भेट घेईन निवेदन द्यायला. मंत्री बी तेच म्हणतोय, मी बी भेट घेईन निवेदन देईन. मग फरक काय राहिला, दोघातला फरक काय, काय फरक आहे. तू मंत्री असून पण तुला म्हणावं लागतंय मी भेट घेईन निवेदन दे. ते विधानसभेत आपले नागपूरचे राऊत नितीन, त्यांचे तसंच पक्ष. त्यात आपला एक महाराष्ट्रातला रिटायर झालेला सेल टॅक्सचा इन्कम टॅक्स मधला एक अधिकारी, तो अगोदर सर्व्हिस मध्ये होता, चलो बुद्ध केवळ काय मरेपर्यंत सर्व्हिस मध्ये असणार. रिटायर झालं, आता म्हणे मी काँग्रेसच्या रिटायरमेंट झालेल्या लोकांच्या, पेन्शनर लोकांच्या शेअरचा अध्यक्ष आहे. फार मोठी पोस्ट आहे हो. तिथेही तुला बाहेरच ठेवला, त्याने ओळखलं तू कोण आहेस, तिथेही तुला बाहेरच ठेवला, मेन बॉडी थोडे घेतात. रिटायर्ड लोकांच्या पेन्शनर बॉडीचा तू अध्यक्ष. मग तो मला एका ठिकाणी पुण्याला सर्किट हाऊसला भेटला. म्हटलं काय रे बाबा इथे काय, हा म्हणे बोध गया मुक्तीबंध मुक्ती विहार ते काय आहे ते मुक्त झालं पाहिजे म्हणून आम्ही पुण्यामध्ये काँग्रेसच्या वतीने बैठक घेतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे. बैठकीला होतं कोण, कोण होतं, आपली सगळी महामंडळी. म्हटलं काँग्रेस पक्ष काय महाराजचा झाला, काँग्रेस पक्ष महाराजचा झाला की बोध विहार मुक्तीबंध आंदोलनासाठी फक्त काँग्रेसमधल्या महाराजची बैठक व्हावी. कोल्हापूरला एका काँग्रेस नेत्याने निरोप पाठवला की संविधान सन्मान परिषद आपल्याला घ्यायची. त्याने कुणाला पाठवला निरोप, दलित चळवळीतल्या कार्यकर्त्या. एका कार्यकर्त्याने त्याला उत्तर काय दिलं, आम्ही दलित चळवळीचे कार्यकर्ते, तुमची परिषद आहे काँग्रेसची, तुम्ही कोल्हापूरच्या काँग्रेसवाल्यांना फोन करून सांगा, आम्हाला कशाला सांगता. हे जमायला काय होतं. मग त्यालाही मी म्हणालो यार तू इथं घेतो बैठक कशाची, महाबोधी विहाराची, कुणाची, दलित चळवळीच्या काय. म्हटलं कशाला घेतो इथं मीटिंग. म्हटलं साधी गोष्ट आहे, काँग्रेस पक्ष बिहारमध्ये आहे ना, बिहारमध्ये लालू बिलू सगळ्यांची युती आहे. म्हटलं नुसतं जाहीरनाम्यामध्ये टाका काँग्रेसच्या की आम्ही जर सत्तेत आलो तर महाबोधी बिहार हे बौद्धांच्या ताब्यात देऊ आणि तो कायदा आम्ही बदलून टाकू. एवढं म्हटलं जाहीरनाम्यात टाका. कशाला बैठक घेत बसता महाराष्ट्रात, तुमचा पक्ष बिहारमध्ये आहे, हे करू शकता ना. एवढं म्हटलं जाऊन सांगा पक्षाच्या लोकांना. हो आता मी एवढ्या कशा वरच्या लेवलला जाऊ. ही काँग्रेसमधल्या दलितांची अवस्था आहे. तो शिकलेला दलित असो न शिकलेला असो, ही यांची अवस्था आहे. पण आपल्या माती मारलं जातं, हेच चांगले हे खरे, यांच्याशिवाय आपल्याला मार्ग नाही. मग काही शिकवलं जातं, प्रश्न सोडवायचे असेल तर सत्तेत गेलं पाहिजे. तर रामदास 15 वर्ष सत्तेत आहे, एक प्रश्न सोडवलेला सांगा भाऊ. दलितांच्या बौद्धांच्या पोरांना, दलितांचं सोडा, बौद्धांच्या पोरांना सेंट्रल गव्हर्नमेंटची SC सर्टिफिकेट नाही. बोध गया फार लांबला आहे. कसले प्रश्न सोडवतात. म्हणून म्हटलं या सगळ्यावरती उपाय स्वतःची ताकद. हे बाबासाहेब इथं तुम्हा लोकांना बुद्ध आठवत नाही, अत्तदीप आठवतच नाही. बाकीच्याच वेळेला बुद्धाचं अत्तदीप आठवतं, इथं का आठवत नाही. TRSPचे हेच पण नाही, इथं आठवा, इथं अत्तदीप आहे. ताकद ही संघर्षात आहे. जेवढा संघर्ष मोठा तेवढं यश, जेवढा संघर्ष छोटा तेवढं अपयश. म्हणजे यश अपयश आपल्यावरती अवलंबून आहे, दुसऱ्यावरती नाही. उगाच दुसऱ्याला दोष देण्यात आणि त्याच्या नावानं रडण्यात आयुष्य घालवण्यात काही अर्थ नाही.
माझ्यात बदल घडवण्याची ताकद नाही याची शरम लाज मला वाटली पाहिजे, दुःख खेद आपल्याला वाटला पाहिजे आणि ज्यांना वाटतं त्याने आपलं संघटन मजबूत केलं पाहिजे, ताकद वाढवली पाहिजे. गुणात्मक असणं गरजेचं पण संख्यात्मक असणं देखील महत्वाचं. नुसतं गुणात्मक आहे, संख्यात्मक शून्य. लोकशाहीत तुम्ही अस्तित्वहीन आहात. तुम्हाला गुणात्मक जेवढं असणं गरजेचं आहे तेवढंच संख्यात्मक देखील असणं गरजेचं आहे आणि या दिशेने आपण विचार केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आगामी 6 महिन्याच्या धोरणासाठी आपली विभागवार प्रशिक्षण शिबिर आहे. मराठवाड्याचं वेगळं, पश्चिम महाराष्ट्राचं आणि मुंबई कोकण हे तुमचं आहे. 26 आणि 27 कोल्हापूरला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना येणं बंधनकारक आहे. 2 दिवसाचा आहे, वर्किंग डे आहे. 26 जूनला शाहूराजांची जयंती आहे. 26 तारखेला शाहूराजांना अभिवादन जयंती कार्यक्रम होईल आणि मग तुमचं प्रशिक्षण शिबिर सुरू होईल. येताना गाड्या जे काही 4 व्हीलरने येतात त्यांनी झेंडे लावायचे, बॅनर लावायचे, लपत छपत यायचं नाही. तुम्ही काही भूमिगत नक्सलाईट आंदोलनाचे कार्यकर्ते नाही. ते टोलवाल्यांना सांगितलंय मी पत्र द्यायला, पुणेवाले पत्र देतील आणि स्वतःही जरा कधी कधी टोलवाल्याशी भांडायला शिका. लगेच आपले इमानदार कार्यकर्ते किती 250 रुपये घे बा. आणि कधी कधी दादागिरी पण करायला शिका. तेही जरा मनाची स्थिती बनवा, नाहीतर सगळे साले नेबर आणि मग एक चालले क्रांती करावे. टोल वाचवता येत नाही, इथून सुरुवात. लगेच म्हणतील असं कसं काय, रस्ते वाढले पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. ते सरकार बघेल ना. तू सरकारमध्ये आल्यावर तसा विचार कर. आपल्याला करतो रे, तू सरकारमध्ये आल्यावर करता. त्यामुळं आपली संघटना वाढवणं, आगामी 4 महिन्याचं गणित, आगामी लोकल बॉड्या नजरेसमोर ठेवून हे 4 महिन्याचं गणित असेल. त्या गणिताच्या अनुषंगानं मी कोल्हापूरच्या शिबिरानंतर बोलतोच. मतदारसंघ ठरवले जातील, 4 महिन्याचे कार्यक्रम तिथेच ठरवले जातील. ज्यांना निवडणुका लढायच्या नाही, ज्यांना निवडणुकीत चांगलं यश घ्यायचं नाही, त्यांच्यावरती या 4 महिन्यात कुठलाही वेळ बर्बाद करायचा नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून 4 महिन्यामध्ये या लोकल बॉडीमध्ये आपलं अस्तित्व पैदा करणं, ताकद पैदा करणं हे टार्गेट ठेवून काम करायचं. त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यांनी विचार करा. 26-27 2 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर, महिलांची वेगळी राहण्याची व्यवस्था आहे कोल्हापूरला, त्यामुळे त्याच्याविषयी काही चिंता नको. त्या शिबिरामधले सगळा आराखडा तुमच्यासमोर ठेवला जाईल. त्यासाठी आपण तयारी करा आणि तिथे त्या शिबिराला येण्यापूर्वी आपलंही थोडा होमवर्क करूया. आम्ही उल्हासनगरमध्ये काय करू शकतो, आम्ही कल्याणमध्ये काय करू शकतो, आम्ही डोंबिवलीत काय करू शकतो, बदलापूर अंबरनाथला काय करू शकतो, याचा थोडा सारासार विचार करूया. आपणही कार्यकर्त्यांनी आजूबाजूची परिस्थिती बघून आपली शक्ती मर्यादा लक्षात घेऊन धोरणं ठरवायची असतात. नुसतं भावनावेशाला बळी पडून आम्ही पंतप्रधान होऊ अशा भानगडीत न करता रिअलिस्ट, वास्तववादी असलं पाहिजे. त्या अनुषंगाने तयारी करूया. आज आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं. डॉक्टर खराती आले, बाकीचेही आले. तुम्हा सगळ्यांचं आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.